आपण लोकगीताची वैशिष्ट्ये पाहत होतो. त्याची स्वरूप वैशिष्ट्ये यापूर्वी मी तुम्हाला एक 4-5 लोकगीताची स्वरूप वैशिष्ट्ये सांगितली. त्यापैकी जे पहिली 2-3 आपण 5 वैशिष्ट्ये जी पाहिली, एक मौखिक परंपरा, दुसरं लोकगीतामागील प्रेरणा, तिसरं लोकगीताची कार्यसंबद्धता, चौथं लोकगीत आणि सामूहिकता, आणि 5वं पाहिलं विधिसंबद्धता. विधीशी लोकगीत कोणत्या ना कोणत्या विधीशी बांधलेलं असतं, हा त्याचा अर्थ. आता आपणाला पुढचं जे लोकगीताचं वैशिष्ट्य पाहायचं, स्वरूप वैशिष्ट्य, त्याचा विशेष पाहायचा तो म्हणजे लोकगीतांची मंत्रात्मकता. काय लोकगीतामध्ये त्याच्या शब्दध्वनीमध्ये मंत्राचं सामर्थ्य असतं असं म्हणतात, आणि हा लोकजीवनामध्ये चालत आलेला प्रघात आहे. प्राचीन काळापासून लोकजीवनात लोकगीतं जी गायली जातात त्या लोकगीतांना ती तिथं म्हटलीच पाहिजे, त्या गोष्टी शिवाय चालत नाही, ते म्हटल्याशिवाय चालत नाही, असं मंत्रासारखं सामर्थ्य लोकजीवनात या लोकगीतांना आहे. कोणतीही मंत्र जी असतात ना, आता हे सत्य असत्य बाकीच्या गोष्टी सोडा, कोणतीही मंत्र जी असतात ती मंत्र शब्दबद्ध असतात, शब्दात असतात, आणि हे शब्द उच्चारणं त्याच्यामध्ये एक प्रकारची शक्ती असते असं लोकजीवन मानतं. त्यामुळे अशा शब्दांच्या उच्चारामुळे, शब्द कोणते, मंत्र कशात असतात, शब्दात, शब्द उच्चारामध्ये एक शक्ती असते म्हणे अशा मंत्रांच्या, त्यामुळे शब्दांच्या उच्चाराने इच्छित प्राप्ती करून घेता येते. मग लोकांनी शब्दांना मंत्र सामर्थ्य दिलेले आणि इच्छित फलप्राप्तीसाठी काही ठराविक शब्द समुच्चयाचा वापर लोक करू लागले. अशाच श्रद्धेमधून काही गीतांना मंत्रात्मकता लाभली. इच्छित प्राप्तीसाठी किंवा आपल्यावर आलेलं अरिष्ट संकट निवारण्यासाठी, शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी हजारो वर्षापासून लोकगीतं लोकजीवनात गायली जाऊ लागली. कधी कधी पर्यायानं परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी, त्याच्या पूजाविधीसाठी, अशा वेगवेगळ्या प्रसंगांनी लोकगीतं लोकजीवनात गायल्या जाऊ लागली. आणि मग या पुढच्या काळात नंतरच्या काळामध्ये या गाण्यांना मंत्राचं सामर्थ्य लाभलं. त्या लोकांनी त्याला ते बहाल केलं. आता एखादा विधी जो असतो म्हणे, कोणताही विधी घ्या, हा विधी पार पाडित असताना त्या विधीशी परंपरेनं जोडलेलं जे गीत असतं ते म्हटल्या जातं, आणि तसं जर म्हटलं नाही तर संकट येतात म्हणे, असा एक लोकसमज लोकजीवनात आहे. त्यातून या गीताला महत्व येतं किंवा मंत्रात्मकतेचं स्वरूप प्राप्त होतं. आता आपल्याकडे सर्पदंश झाल्यानंतर सर्प उतरवण्याची काही मंत्र म्हटली जातात. आता ते सत्य असत्य सोडा बरं का, जेव्हा हजारो वर्षापूर्वीपासून हे लोकजीवन कोणत्याही विज्ञानाच्या, आयुर्वेदाच्या किंवा कोणत्याही, हे लोकजीवन विज्ञानाच्या किंवा आधुनिक वैद्यकशास्त्राच्या त्याला ते माहिती नव्हतं. त्यामुळे त्यांच्या परीने त्या कालखंडामध्ये त्यांनी एखाद्या गोष्टींचा उपचार करण्यासाठी शोधलेली रीत होती. म्हणून हजारो वर्षापूर्वीपासून आजही काही गावामध्ये सर्पदंश उतरवल्या जातो मंत्रतंत्राने. मग सर्पदंश उतरवताना भजने किंवा कथागीते गायली जातात. सर्पदंश उतरताना पुत्रराच्या ओव्या गायल्या जातात लोकजीवनात आजही. नागमंत्र्यांची भजनं असतात, भरड्यांचा दीक्षाविधी असतो, पोतराजांचं वहीगाण असतं किंवा मसनजोग्यांचं गीत असतं.
त्या मृतकाच्या समय, किंवा डहाकांचं मृतकांच्या वेळेला ते गीत असतं. आता हे त्या वेळेला गीत गात असताना एक विशिष्ट प्रकारची शक्ती प्राप्त होण्यासाठी किंवा त्या शक्तीचं सामर्थ्य तयार होऊन दुष्ट शक्ती जी असते, वाईट विचार जे असतात, वाईट शक्ती जी असते, तिचं निवारण करण्यासाठी अशा प्रकारची लोकगीतं लोकजीवनात गायली जातात. आणि म्हणून मी तुम्हाला आता सांगितलं की एखादा मंगल प्रसंग योग्य रीतीनं पार पाडण्यासाठी, त्याच्यात अशुभ काही घडू नये यासाठी, त्याच्यावर येणारी अरिष्ट टाळण्यासाठी ही मंत्र म्हटली जातात, लोकगीतं म्हटली जातात. म्हणून लोकगीतांना हे मंत्रात्मक स्वरूप लोकमनाच्या, समूह मनाच्या विचार विश्वाची जाणीव करून देतो. प्राचीन काळात माणसांना या निसर्गाच्या विषयी कुतूहल वाटत असायचं. त्या कुतूहलापोटी त्यानं काय केलं, निसर्ग शक्तीचा अर्थ लावला आणि त्या निसर्ग शक्तीला मंत्रतंत्राच्या साह्यानं अंकित करण्याचा, ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या मानवांच्या जीवनावर, मनावर या मंत्रतंत्राचा प्रभाव पडला आणि तोच लोकगीताचाही पडला. बघा की गारा पूर्वीच्या काळी येत असत, गारा पडत असत, आताही पडतात. तर काही लोक म्हणे गारा मंत्राने परतवून लावत असत. बघा, ही निसर्ग शक्ती आहे, पण त्या निसर्ग शक्तीतून लोकांनी अर्थ लावला, असं केलं की असं होतं. बघा, म्हणजे निसर्ग शक्ती जी काही वाईट आपलं करणार आहे त्याला दूर करण्यासाठी किंवा एखादी निसर्ग शक्ती मंत्रतंत्राच्या सहाय्याने आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अशा प्रकारची लोकगीतं गायली जातात. त्यामुळे त्याला मंत्रात्मक सामर्थ्य, मंत्रात्मक स्वरूप प्राप्त झालेलं असतं. एक लक्षात ठेवा की आदिम जीवनाचा, आपल्या सगळ्यात अगोदरचे लोक होते त्या आदिम जीवनाचा एक अवशेष या स्वरूपांच्या गीतातून अजूनही टिकून आहे. म्हणून लोकगीतातून किंवा ह्या लोकगीतामध्ये ही भावात्मक प्रत्ययास येतं, असं वागणं लोकांचं. हे एक लोकगीताचं वैशिष्ट्य झालं. त्याच्या पुढचं एक लोकगीताचं वैशिष्ट्य असं आहे, लोकगीतातील संकेत. आता संकेत कशाला म्हणतात हे आधी तुम्ही समजून घ्या. संकेत म्हणजे अलिखित नियम. संकेत कशाला म्हणतात? अलिखित नियमांना संकेत म्हणतात. बघा की तुम्ही वर्गामध्ये बसलात, वर्गामध्ये शांत चित्तानं शिक्षक जे सांगतो त्याच्याकडे बघत जे काही योग्य वाटतं ते लिहावं, असा एक संकेत असतो, तो काही नियम नसतो. किंवा वर्गामध्ये शिकवत असताना शिक्षक त्याच्याकडे बघतच तोंडात पेन घालू नये असा काही नियम असतो का? घालू नये असा नियम नसतो. पण लिखित कुठंच नसतो, पण एक संकेत असतो ना, तसं करू नये असा एक संकेत आहे ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीला संकेत असतात. वर्गामध्ये येऊ का म्हणावं शिक्षक शिकवत असताना, हा काही नियम आहे का? नाही, आदर करण्यासाठीचा तो एक संकेत आहे. हा काय कुठं, हे काही घटनेमध्ये कुठे लिहिलं नाही किंवा महाविद्यालयाच्या माहिती पत्रकात कुठे छापलेलं नाही. वर्गात येताना शिक्षकाला विद्यार्थ्यांनी आत येऊ का, मे कमिंग सर असं विचारावं, असं कुठेही लिहिलेलं नाही. हा काही नियम नाही, पण हा नियम आहे, पण कसा? तोंडी संकेत आहे, एक पाळावयाचा नियम आहे. म्हणून अलिखित असलेला पाळावयाचा नियम म्हणजे संकेत. आता लोकगीतात असे काही संकेत असतात, पाळावयाचे नियम असतात. ही लोकगीतं सगळी लोकजीवनातून निर्माण होतात. त्यामुळे लोकजीवन कसं आहे ते लोकगीतं सांगतात, आविष्कार करतात. लोकजीवनातले अनेक संकेत लोकगीतात स्वीकारलेले असतात आणि लोकजीवनच लोकगीतातून व्यक्त होतं. लक्षात ठेवा, लोकजीवनातूनच ती लोकगीतं निर्माण होतात. आता लोकगीतातले जे संकेत असतात त्या संकेतात
त्या संकेत जे असतात ते ह्या लोकगीतातल्या आशयाला एकरूप झालेली असतात. आता लोकजीवनामध्ये कधी कधी शुभ अशुभाच्या विषयी अनेक कल्पना असतात. त्या कल्पनांचं सूचन काही संकेतातून झालेलं दिसतं. आता लोकगीतांशी संबंधित असलेल्या विधीत हे पारंपरिक संकेत पाहायला मिळतात बघा. ते दैनंदिन जीवनातही कटाक्षाने पाळली जातात. आता बहीण आणि भाऊ असतो, ह्या भावबंधांचं चित्रण अनेक लोकगीतात येतं. अशा गीतामध्ये जे बहीण भावाचं वर्णन येतं ना लोकगीतामध्ये, त्या गीतामध्ये चंदनाचाच पाट असतो, चांदीचं ताट असतं, चांदीची वाटी असते, निरांजन दिवा असतो तो लावलेला, हे असे उल्लेख येतात. ठीक आहे. चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरविते भाऊराया, अशी गीतं येतात. नाही का? म्हणजे हे जे येतात, ही वस्तू येतात बघा, चंदनाचा पाट, चांदीचं ताट, चांदीची वाटी, निरांजन ओवाळण्यासाठीच. म्हणजे काय आहे की बहीण भावाला बसायला चंदनाचा पाट टाकते, त्याला चांदीच्या ताटातून जेवायला वाढते आणि ओवाळण्यासाठी निरांजन असते. चांदी, सोनं हे आपल्या लोकजीवनामध्ये समृद्धीचं प्रतीक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. लोकगीतामध्ये याशिवाय काय काय गोष्टी अनेक येतात बघा. चिरेबंदी वाडा असतो, गाईगुरांचा गोठा असतो, धनधान्याने भरलेल्या कणगी असतात, हिरवा शालू असतो, हिरवा खण असतो, गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं, घोडा असतो, घरापुढील अंगण असतं, झाडावर बसून ओरडणारा कावळा असतो, चंदन असतो, दवणा, ह्या अनेक शुभ सूचक गोष्टी असतात बघा. माझ्या मामाचा चिरेबंदी वाडा हो, माझ्या मामाची खिलारी जोडी हो, असते ना ही गाडी. किंवा झुक 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 आगीन गाडी धुरांच्या शेषा हवेत, म्हणजे मामाच्या गावाला जायचं. मामी मोठी सुगरण असते मामी, हे ठरलेलं असतं. मामी मोठी सुगरण रोज रोज पोळ्या शिकरण. किंवा मामा मोठा तालेवार कापड घेईल 1000 वार. ते वारात कापड पूर्वीच्या काळी मोजल्या जायचं. कपडे मामाच्या गावाला गेलं की नवे कपडे मामा करतो. हे असे संकेत असतात लोकगीतामध्ये. भावाच्या म्हणजे माहेरचं वर्णन जेव्हा स्त्री करते ना लोकगीतात, तेव्हा चिरेबंदी वाडा असतो तिच्या माहेरचा, भावाचा, बापाचा. गाईगुरांचा गोठा असतो, माझ्या बापाच्या घरी कणगी भरलेले आहेत. माहेरला जाताना येताना हिरवा शालूच नेसलेले दाखवल्या वर्णन येतं. पुन्हा पुन्हा गळ्यातलं मंगळसूत्र ती चाचपून बघत असते, अशी वर्णन येतात. म्हणजे किंवा कधी कधी असं येतं बरं का, असं निढळावर हात ठेवून वाट बघणारी सासूरू अशी नसते माहेराच्या वाटेकडे. ह्याला निढळ म्हणतात. हे निढळचा घाम असं करतात ना, हे निढळ. निढळावर असा हात ठेवून ती वाट बघत असते आपल्या भावाची. कधी कधी घराच्या समोरच्या भिंतीवर किंवा आढ्यावर बसून कावळा ओरडतो. दिवाळी जवळ आली की तिला वाटतं आपला भाऊ येणार आहे. म्हणजे लोकगीतामध्ये हे संकेत असतात. कावळ्याचं ओरडणं, हिरवा शालू, चिरेबंदी वाडा, चंदनाचा पाट, सोन्याचा, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच येतात. असं येत नाही हो जर्मनच्या ताटामध्ये भावाला जेवायला वाढलेले, असं नाही. कावळ्याच्या ऐवजी पोपट ओरडत होता घरावर, म्हणून दादा तू येणार आहेस असं मला कळलं, असं नाही वर्णन. किंवा काही विधींच्या वेळेला जी लोकगीतं म्हटली जातात ना, तर त्या लोकगीतामध्ये जे पूजाविधी येतात, त्या पूजाविधीच्या वेळेला जे जे वर्णन येतं ते अशा संकेताचं येतं बघा. हळकुंड, 5 हळकुंड ठेवलेली असतात, 5 सुपाऱ्या, 5 वाट्या म्हणजे खोबऱ्याचे तुकडे कापले, 5 सवासनीच तिथं पूजेला असतात. लेकरूवाळा हळकुंड असतं, त्याचा उपयोग केला जातो, ते शुभ असतं म्हणतात. नुसतं असा हळकुंड नाही, त्या एखाद्या हळकुंडाला मध्येच असं एक
असं एक छोटस कोंब फुटलेला असतो, अशाला त्याला लेकुरवाळा हळकुंड म्हणतात. आता बघा, हे सगळे संकेत लोकगीतात येतात आणि ह्या संकेतांचा प्रभाव त्या त्या लोकमानसावर हजारो वर्षापासून आजपर्यंत पडलेला आहे. आजही लग्न वर्तताना, आजही लग्न समारंभामध्ये ओटी भरताना सवाष्ण स्त्रियाच बोलवल्या जातात. हळकुंड असतात, सुपाऱ्याच असतात, 5च असतात, वाट्या असतात, 5 खोबळे असतात नाहीत, आणि 5च सवाष्णी असतात. ह्या अशा गोष्टी आजही लोकजीवनात लोकगीतांच्या वर्णनातून लोकजीवनाचं जे वर्णन सत्य आहे ते येतं. आणि म्हणून लोकगीत ही लोकजीवनात व्यक्त होतात, लोक मानसाची आहेत, समाज जीवनामध्ये निर्माण होतात, आणि म्हणून लोकजीवनाचा ते एक अविभाज्य भाग आहे. जे जे जसं जसं लोक जगतात तसं तसं त्या जगण्याचं वर्णन त्या लोकगीतामध्ये येतं. आणि त्या वर्णन येत असताना त्याच्यामध्ये अशा प्रकारचे संकेत हजारो वर्षापासून येत राहतात, नाही का. म्हणून आपण आज ही लोकगीताची 2 वैशिष्ट्ये पाहिली. याच्यानंतरची जी वैशिष्ट्ये ती मी तुम्हाला पुढच्या तासात सांगतो. आपण इथं थांबूया, ठीक आहे.